सो पेरीमेनोपॉज विषयी खूप महिलांना माहिती नाही. पिरियड्स बंद होणं म्हणजे मग माझं स्त्रीत्व संपलं का, मी म्हातारी झाले का. सो असे सगळे थॉट्स येतात आणि याच्याविषयी बोललं जात नसल्यामुळे नक्की काय होतं हे त्या स्त्रीला कळत नाही. सो हा खूप महत्त्वाचा विषय आहे. भारतामध्ये आत्ता जो अंदाज जो आहे तो साधारण 25 ते 30 कोटी महिला आत्ता सध्या या पेरीमेनोपॉज, मेनोपॉज आणि पोस्ट मेनोपॉजच्या स्टेजमधून जात आहे. आणि ह्या सगळ्या महिलांना कशा पद्धतीची हेल्प करायला पाहिजे, म्हणजे त्रास होत असेल तर नक्की कुठल्या डॉक्टरकडे जायला पाहिजे, गायनेकॉलॉजिस्टकडे जायला पाहिजे, एंडोक्रायनॉलॉजिस्टकडे जायला पाहिजे की सायकोलॉजिस्टकडे जायला पाहिजे, कुठली ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे, हार्मोनल थेरपी घ्यायची की नाही घ्यायची, एस्ट्रेक्टॉमी करायची की नाही करायची, असे असंख्य प्रश्न त्याच्यातून निर्माण होतात. सो हा सगळा एक ग्राउंडवर झाल्यानंतर असं लक्षात आलं की याच्यासाठी एक प्रॉपर ट्रेनिंग प्रोग्राम असण्याची गरज आहे, जो सायंटिफिक पद्धतीने तयार केलेला असेल. वैद्यकीय क्षेत्र, सायकोलॉजीतले आणि इतर त्या विषयातले एक्सपर्ट्स, डायटिशियनिस्ट, न्यूट्रिशनिस्ट, एक्सरसाइज एक्सपर्ट्स, या सगळ्यांना एकत्र करून मेनोपॉजशी रिलेटेड पेरीमेनोपॉज, मेनोपॉज आणि पोस्ट मेनोपॉज अशा 3 टप्प्यामध्ये काय नक्की घडतं याचं सगळ्यांचं ट्रेनिंग, डाएट काय करायला पाहिजे, एक्सरसाइज कुठली करायला पाहिजे,